एखादी बातमी जर गावात पसरवायची असेल तर माईक लावायची गरज नाही 1, बॅनर छापायची गरज नाही 2, व्हॉट्सअप नाही, इंस्टाग्राम नाही, टेलिग्राम नाही, काही नाही. एखाद्या मायमाऊलीला जवळ घ्या आणि तिच्या कानात सांगता, बाई तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू? अख्ख्या गावाला माहीत होतं तरी शब्द हाच शिल्लक राहतो, तुला म्हणून सांगते बाई, कोणाला सांगू? हो. म्हणून चांगल्या व्यवहाराची गोष्ट कधीच माणसानं बायकोला सांगायची नाही. तुम्ही माणसाला असं का म्हणतात? धर्मराजांचा शाप आहे त्यांना. महिलांना धर्मराजाचं काय आहे? कर्ण ज्यावेळेस रणांगणात पडलाय, नाका तोंडातून रक्त येतं, शेवटचे श्वास मोजत आहेत, त्यावेळेस कुंती माता रडायला लागली. धर्मराजाने विचारलं, आई हा आपला शत्रू आहे, आपला दुश्मन आहे, आणि तो मरत असताना तू रडते का? त्यावेळेस कुंती आई साहेबांना सांगितलं, दादा तो तुमचा शत्रू नसून तो तुमचा मोठा भाऊ आहे. काय? मोठा भाऊ आहे. हे ऐकल्यानंतर धर्मराजाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि धर्मराजा सांगतात, आई ही जर गोष्ट तू अगोदर सांगितली असती तर सूर्यासारखा पराक्रमी माझा भाऊ आमच्या हाताने गेला नसता ग. तू हे लपून ठेवलं ना, जा मी शाप देतो की याच्यानंतर महिलांच्या मनात कोणतीच गोष्ट राहणार, तुम्ही काहीही सांगा त्यांच्या मनात राहत नाही. म्हणून बहुतांशी काही गोष्टी त्यांच्यापासून लपून ठेवलेल्या चांगल्या. प्रत्येक गवळण सांगू लागले, एक धावती एकी पुढे, ताटी वाटी सुंटावडे, वन घेऊन या ताटी, नंदा घरी झाली दाटी. आणि त्या गवळणी मध्ये माझ्या जनाबाई होत्या. कोण होत्या जनाबाई? सुयनीची गलबला झाली, दासी जनी हेल गाली. हेल कळतं का? हेल आजी, हेल हा, हे आजीला माहित असेल. नवीन पोरीला हेल कळत नाही, बेल कळत नाही, टेल कळत नाही. हेल म्हणजे काय? पूर्वी एखादी मुलगी बाळांतीन झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही मायमावल्या होत्या तेवढ्या काय करायच्या, हंड्यानं पाणी आणायच्या आणि तिच्या राजनात टाकायच्या. याला काय म्हणत होते आई? हेल. तुम्ही म्हणसाल महाराज आता ही पद्धत बंद झाली, कारण 100% 100% मुलींची डिलिव्हरी एक तर बीडला व्हायला लागली किंवा परळीला. मग पाणी घेऊन बीडला जाता का? दिवसांदिवस काय झालंय, वातावरणात बदल झालाय महाराज. काय झालाय? बदल झालाय. एक सांगू का तुम्हाला? दिवसांदिवस आता माणसाला मरण्यासाठी म्हातारा व्हायची गरज नाही माणिक भाऊ. हे जे म्हातारे लोक दिसतात ना, याच्यानंतर आपल्याला म्हातारे लोक पाहायला भेटणार नाही. 50 वर्ष खूप झाले महाराज. 50 वर्ष तुम्ही बघा, एखादा कॅन्सर तज्ज्ञ जर तुमचा डॉक्टर ओळखीचा असेल ना, तर त्या डॉक्टरजवळ अर्धा तास जाऊन बसा. या देशाचा जर विचार करायला गेलो तर जेवढा निर्व्यसनी लोकांना कॅन्सर आहे तेवढा व्यसनी लोकांना नाहीये. काही लोक म्हणतात मसाल्याचं खाऊ नका, मुळव्याध होतो. काय म्हणतात लोक? मसाल्याचं खाऊ नका, मुळव्याध होतो. जे दररोज बोकडे खातात त्यांना काहीच नाही. आम्ही दुधाशिवाय दुसरं काही खात नाही. 4 ऑपरेशन झाले तरी मुळव्याध वरतोच होतं. नेमकं करायचं काय? मसाल्याचा आणि मुळव्याधाचा काही संबंध नाहीये. कारण की आता आपण जे खातोय ते जेवण नाहीच आहे. तुम्ही आम्ही जे खातोय ते विष खातोय. केळं सुद्धा संध्याकाळी कच्चा असलं सकाळी पिकतंय महाराज. टरबूज सुद्धा इंजेक्शनाशिवाय तयार होतात. आमचा एक छोटासा आश्रम आहे चोखोबरायचा. आमचे महाराज म्हणे आपल्याला मेथीची भाजी लावायची. मग मी मेथीचं रोप आणलं, मेथीची भाजी लावली. माझ्यासोबतच आमच्या शेतकऱ्यांनी लावली. आता 20 दिवस झाले, 30 दिवस झाले. आता श्रावण सुरू झाला ना, वारीच्या अगोदर लावली होती. मग जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट संपत आला, तर मेथीची भाजी याच्यापेक्षा काही मोठी होईनच माणिक भाऊ. आणि आमच्या शेजारच्या माणसाची एक गबीच्या गबी त्याने 4 वेळेस कापली तरी मेथीची भाजी वाढायलाच लागली. परवा दिवशी मी त्याला म्हणलं, का रे आमची एवढीच आणि तुझी एवढी कशी? तो म्हणे, महाराज तुम्हाला जर असं वाटत असेल मेथी वाढावी, तुम्ही एक क्वार्टर घेऊन या म्हणे. क्वार्टर कळते ना तुम्हाला? नाही म्हणजे सगळेच थोडे काही संन्याशी तुम्ही म्हणजे क्वार्टर कळणार नाही. क्वार्टर म्हणजे बॉटल देशीची, आणि ती घेऊन या, थोडं तीर्थ टाका म्हणे त्याच्यावर. तेव्हा मी विचार केला, आपण तशी जरी नाही पिली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, आपण अशी जरी नाही पिली तर मेथीच्या मार्फत का होईना चाललेलीच आहे ना, बरोबर आहे का नाही? आपण जे खातोय ते दूध नसून, आपण जे पितोय तो दूध नसून ते विष आहे महाराज. ज्या दिवसापासून या देशामध्ये जर्सी गाईचं उत्पन्न वाढलं त्या दिवसापासून या देशामध्ये शुगरांची संख्या खूप वाढली. बरोबर आहे का नाही? जनाबाई तिथं काय करण्यासाठी ते हेल. सुयनीची गलबला झाली, दासी जनी हेल घाली, गवळण म्हणती, गवळण म्हणती हो, गवळण म्हणती, गवळण
झाला यशोदे. आनंद आहे जिकडे तिकडे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरणारी. जिकडं तिकडं आनंद आहे. जे जया पाहिजे ते भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर नंदबाबाने ज्याला सुवर्ण पाहिजे त्याला सुवर्णदान, ज्याला गायी पाहिजे त्याला गायीदान, ज्याला वस्त्र पाहिजे त्याला वस्त्रदान, ज्याला अन्नदान पाहिजे त्याला अन्नदान, ज्याला जे पाहिजे ते दिलंय महाराज. पण एकीकडे सुख आहे आणि एकीकडे दुःख आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका सुटला. कंसाने मीटिंग भरवली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा पुतना मावशीनं उचलला होता. कोणी? पुतना मावशीनं. तुम्ही असं नका समजू की लाडली योजना आताच आहे. द्वापार युगापासून ह्या लाडल्या कुठेही पुढेच आहे महाराज. बरोबर आहे का नाही? पुतनेनं इडा उचलला म्हणे, ए दादा 2 दिवस झालेल्या जन्माला आलेल्या पोराला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं? हे काम मी तुझं फ्री करून देतो. सुंदर असा शृंगार केलाय महाराज. आणि यशोदेकडे गेली. यशोदे, ए यशोदे, अगं बाळ झालाय तुला सांगितलं नाही. यशोदानं माफी मागितली. अगं खूप धावपळ होती ग, खूप आनंद उत्सव चालू होता, कळलंच नाही. बरं ये, कुठं आहे का तुझं बाळ? यशोदा म्हणते खूप रडत होतं ग, आत्ता झोपी घातलं आणि देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो किती भोळी माय आहे माझी. माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार असतात महाराज. बवणीचं गिराईक किती का हलकट असन त्याला परत जाऊ देत. परळीच्या बाजारात एक बाई वांगी विकत होती. काय विकत होती? वांगे. एक माणूस तिच्याकडे गेला. अ मावशी, अगं वांगे काय किलो आहे का? ती म्हणली दादा 30 रुपये किलो. अगं वेडी झालीस का तू? दाऊदपूरला सप्ताह चालू आहे आणि माझी पंगत आहे आज. मसाला वांगा करायचं, रबडी करायची आहे, गुलाबजाम करायचं आहे. 100 किलो घ्यायचे. किती घ्यायचे? ती म्हणली दादा मग असं करा ना, 3 रुपये कमी करा, मी तुम्हाला 27 न देते. हा म्हणला अगं 20 रुपयानं दे, महाराज लोकांची पंगत आहे. ती म्हणली बाबा मला तिकडून मार्केटमधून आणावं लागतं, ह्याच वांग्यावर माझ्या पोरायचं शिक्षण आहे, रूम भाडं द्यावं लागतं, गाडी भाडं द्यावं लागतं. हा म्हणायचा 20 आणि ती म्हणायची 27. तिनं हात जोडले म्हणे दादा मला तुम्हाला वांग द्यायची नाही, तुम्ही दुसऱ्या दुकानावर जाय. माणूस बोलबच्चन होता थोडा. म्हणे असं वेड्यासारखं कसं करते? माझ्या हाताने बवणी करून बघ की संध्याकाळपर्यंत तुझ्या टोपल्यात एक सुद्धा वांग शिल्लक राहणार नाही. आता ती जुनी मराठवाडी म्हातारी होती. ती म्हणे का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? मग हा तिला सांगत होता बाई माझ्या बापाची 100 एकर जमीन गमावली आहे हातानं मी. काय म्हणला? माझ्या बापाची 100 एकर जमीन गमावली का या हातानं? तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसलीस? देव रडायला लागला. काय झाला? देव रडायला लागला. पुतना देवाकडे जाती आणि भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर बरळा पीड मनटवर वपू कर्णयो कर्णी कारम बिभ्रतवासम कनक कपिशं वै जयंती च माला राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया पाहिलिया वेद लावी बैसे जीवे जडोनी. देवाकडे बघितल्यानंतर ज्या भावनेनं आली होती ती भावना सुद्धा विसरून गेली. नाथबाबा सांगतात पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला 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 तेने वे धियले मन, तेने वे धियले मन, तेने वे धियले मन, बोला तेने वे धियले मन, 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 तेने
विसरून गेले. देवानं माया काढून टाकली. भगवंतानं पुतनेनं भगवंताला उचललं. दूध पेलय, विष पेलय, पंचप्राण ज्यावेळेस सोडायला लागली त्यावेळेस पुतना गाय भरली. ए देवा सा मुंचालमिती प्रभाश्रेणी स्विड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदा. देवा सोड, देवा सोड. रोध करायला लागली. काय करायला लागली? धावा करायला लागली. देवा सोड. देव म्हणले हे बघ पुतणे, पहिलं तुम्ही कोणाला धरत नाही आणि एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदा ए नमो नमा. आता पुतनाही मारली, माबळ भट्ट मारला, आग बग रिटा मारिला, बाळपणी अवघी दैत्य खानी. भगवंताच्या चरित्रामध्ये राक्षसाचं जास्त वर्णन करत जाऊ नये. आता जगाचा मालक रांगायला लागला. किती गोड देवाचं वर्णन आहे. रांगत रंगनी चोरीत लोणे, रांगत रंगनी चोरीत लोणे, गावली धरती गवळणी वा गवळणी, बांधिती चरणी देती गराणे. आता वाजला बेसचा घराणे. यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी. दही दूध भक्षुनी कमाल निळे, नवल केले साधने. कृष्ण आळवा आळवा भरतुनी माते दावा, कृष्ण आळवा आळवा भरतुनी माते दावा, कृष्ण आळवा आळवा भरतुनी माते दावा, कृष्ण आळवा आळवा भरतुनी माते दावा. रांगायला लागला माझा जगाचा मालक. रांगत रंगनी चोरीत लोणी, धावणे धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गराणी, यशोदे साजनी. नामदेवाने सुद्धा वर्णन केलं. तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान रांगत, रंगने रंगनात तुम्ही देखीला. रांगायला लागला. रांगता रांगता गल्ली बोळीत फिरायला लागला. गल्ली बोळीत पाहिल्यानंतर सगळे पोरं पाहिले. पोराच्या तब्येती अशा वाळून गेल्या होत्या. सगळ्या पोरांना 100 पोरांना एकत्रित गेलं. अरे पोरं म्हणले काय देवा, अरे आपल्या परळीमध्ये एवढे बिअर बार असताना तुम्ही वाळून कसे गेले? असं देव नाही म्हणला बरं. असं देव म्हणला नाही असं मला तुम्हाला सांगायचं, तरी तुम्ही हसताय. ऐका, अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तुपलोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले? देव पोरं दूध तुपलोणी आहे तेवढं सगळं डेअरीला जातं, डेअरीला काही राहत नाही. मग भगवंताने विचार केला. ऐका, भगवंताने पहिला पक्ष स्थापन केला. महाखंचोर मित्र मंडळ, अध्यक्ष भगवानात, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. ट्रस्टीमध्ये सगळ्यात चालू खातं सचिवाचं असतं. म्हणून बहुतांशी सचिव इमानदार असला पाहिजेत, गरीब असला पाहिजेत, नाही तो अध्यक्षाची सही करून कधी पैसे काढा. मग पहिली सभा झाली. सभेमध्ये अध्यक्षांनी सांगितलं, वस्त्रकाळ माती घेऊन यायची 1, सराट्याचा काटा घेऊन यायचा 2, काठी घेऊन यायची 3. पेंद्या हुशार होता, सचिव होता पेंद्या. म्हणजे देवा तुका पागल आहे का काय बे? अबे चोऱ्या करायच्या, मग वस्त्रकाळ माती काय करायची? देवाने सांगितलं आपल्याला दही दुधाची चोरी करायची. काय करायची? दही दुधाची. हे बघा, बाह्य रंगाने जरी तुम्हाला असं वाटत असेल की देवानं दही दूध तूप लोणी चोरलं, काय चोरायची गरज होती? एकट्या नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. किती लाख गायी होत्या? 9 लाख गायी. आता 9 लाख गायी ज्याच्या बापाकडे, त्याला दही दूध तूप चोरी करायची काय गरज आहे? पण भगवंतानं खरी चोरी कशाची केली? चित्त चोरी येले नंदाच्या. तू का म्हणे ने गरुड ध्वजे, हरिणे माझे हरिले चित्त आणि भारवित्त. सर्वात मोठी चोरी जर कशाची केली असेल तर चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. ठरलं महाराज. वस्त्रकाळ माती कशाला रे? म्हणजे आपण जर एखाद्या गवळणीच्या घरी दही तुपलोणी खायला गेलो आणि तिला जाग आली, ती जर आपल्या मागं लागली तर ती माती तिच्या डोळ्यात फेकायची. ती डोळे चोळत बसल, आपण पळून जाऊ. पेंद्या हुशार होता. म्हणजे देवा ती जर चष्मा घालून आली तरी. मग तो सराट्याचा काटा, तो काटा एक असा पुढा असतो नाही का, असा आडवा असतो बघा. तो कसा बी टाकला तरी पायात मोडतो. म्हणजे तो सराट्याचा काटा टाकायचा, तिच्या पायात काटा मोडल, ती काटा काढूस तर आपण पळून जायचं. पेंदा तरी हुशार होता. पेंद्या म्हणे का रे देवान, ती जर सँडल घालून आली तर
अध्यक्षाने एका वाक्यात सांगितलं, जर तुला आमच्या पक्षात राहायचं असेल तर शहाणपणा करायचा नाही तर कधी तुझ्या मागे ईडी लागेल, कधी तुला अटक होईल काही सांगता येत नाहीये. त्याच्यामुळे इथं राहायचं, पाहिजे तेवढा निधी घ्यायचा, पक्षाच्या विरोधात बोलायचं नाहीये. अध्यक्ष ठरवल तो वेद, अध्यक्ष ठरवल तो GR, तू जास्त डोकं लावायचं ठरलं महाराज. मग चोऱ्या सुरू झाल्या. घर पाहुनी एकांताचे याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. सगळ्या गोकुळातल्या गवळणी विचार करायच्या, आतापर्यंत या गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्याच नाहीये, पण ज्या दिवसापासून नंदबाबाला मुलगा झाला त्या दिवसापासून ह्या घटना सुरू झाल्या. गवळणी 4 वाजता उठायच्या आणि उठल्यानंतर गवळणीच्या डोळ्याला जे दिसायचं त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्याच्या पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, ओ पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, ओ पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, ओ पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, पाहाती गवळणी, पाहाती गवळणी. तवती पालती दुधाने, तवती पालती दुधाने, तवती पालती दुधाने, तवती पालती दुधाने, म्हणती नंदाजिया मोरे, म्हणती नंदाजिया मोरे, ओ म्हणती नंदाजिया मोरे, म्हणती नंदाजिया मोरे, ओ गवळणी सकाळीच्या वेळेस आपल्याला 4 वाजता उठायच्या आणि गवळणीच्या दृष्टीत जे निदर्शनात यायचं गवळणी म्हणायच्या, पाहाती गवळणी तवती पालती. सर्व दुधानी कशी राहायची, पालथी राहायची, बरोबर आहे का नाही. आणि गवळणी विचार करायच्या, म्हणती नंदाची पोरी आजी चोरी केली खरे. कारण गवळणीला माहित होतं तया विना नासी नव्हे दुसरिया ऐसी, ऐसी. चोरी करतोय ना महाराज आपण, चोरू काय शकतो आपण? लोकांचा चारा चोरू शकतो, लोकांच्या शेंगा चोरू शकतो, लोकांच्या चपला चोरू शकतो, पण देवानं जी चोरी केली ती तुम्हाला आणि मला जमली. आणि 1947 पासून तर चोरीचे प्रकार एवढे वाढले बाबा बाबा बाबा, कोण काय चोरलं काही सांगता येत नाहीये. त्या बिहारमध्ये एकानं बैलाचा चारा चोरला होता महाराज, त्याचं नाव लालू प्रसाद यादव आहे. काय चारा कुठं माणसं खात असतात का हो, तरी त्या बैलांना चारा चोरलाय. काय चोरतील लोक सांगतात नाही, कोणी धरणं चोरतंय, कोणी चारा चोरतंय, कोणी रोड चोरतंय, कोणी काय चोरल. 1947 पासून लोकांना चपाती आवडत नाहीये, भात आवडत नाहीये, भाकर आवडत नाहीये. लोकांचा सगळ्यात मोठा आहार जो झालाय तो सिमेंट, गिट्टी, वाळू. हे बघा मी नेहमी सांगत असतो, आता देव जरी या महाराष्ट्रात आला, देव जरी या देशात आला आणि त्यानं जर ठरवलं मला पंतप्रधान व्हायचं, मुख्यमंत्री व्हायचं, हा देश सुधारायचा, तरी शक्य होणार नाही. याचं कारण या देशाला जसं ब्लड कॅन्सर असतो ना महाराज, तसं भ्रष्टाचाराचं कलंक लागलेला आहे या देशाला. तो कितव्या टप्प्यातला कॅन्सर आहे माहिती आहे का? 3ऱ्या टप्प्यातला आहे. कितव्या? 3ऱ्या टप्प्यातला आहे. आपण भ्रष्टाचार करणं सोडू शकतो, आपण भ्रष्टाचार करणं सोडू शकतो. एका तहसीलदाराच्या आईची पुण्यतिथी होती, माझं कीर्तन होतं. मी त्यांना प्रश्न केला, मला साहेब किती पेमेंट आहे तुम्हाला? म्हणे मला 70-80 हजार रुपये पेमेंट आहे. मला 70-80 हजार रुपये पेमेंट आहे साहेब, तुमची प्रॉपर्टी 100 कोटीची झालेली आहे.
मग त्यांना खूप पश्चाताप वाटला. म्हणे मी माझ्या आईचा उत्सव एवढा मोठा करतोय, सगळ्या महाराज लोकांना कपडे, 5,000 लोकांना जेवण. म्हणलंय बघा, तुम्ही इथं किती जरी तुमच्या आईची पुण्यतिथी केली, सर्व काही केलं, तरी पण तुम्हाला पापच लागलं, कारण तुम्ही लोकांचा पैसा लुबाडताय ना. ते ऐकल्यानंतर त्याला एवढं वैराग्य झालं, तो रडायला लागला आणि त्यानं त्या दिवशी आईची शपथ घेतली. म्हणे महाराज, याच्यानंतर मी मरेपर्यंत 1 रुपया सुद्धा फुकटचा कधी खाणार नाही. पण म्हणे महाराज तुम्हाला सांगू का, मी घेणं सोडू शकतो म्हणे, पण देणं नाही सोडू शकत. कळलं का तुम्हाला? घेणं तुमच्या माझ्या हातात आहे, पण मला जर एखादं काम करायचं असेल तर मला दिल्याशिवाय माझं काम होत नाही. आतापासून तर इथपर्यंत हा सगळ्यात मोठं काय लागलेलं आहे, कीड लागलेलं आहे. मलाही त्याची माहिती नव्हती. माणिक भाऊ, आपल्या आश्रमाला 10 लाखाचे गट्टू आले एका ठिकाणून, एका घेतले माणसाकडून. आता माझ्या डोक्यात फक्त 10च लाख होते ना, मला काय माहिती एवढे गळत गळत येत, गळत 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 माझ्याकडे फक्त 5.5 लाख आले. किती? 5.5. आता त्याच्यात गट्टू किती बसवायचे हा मोठा प्रश्न आहे, बरोबर आहे का नाही? असंच जर चालत राहिलं तर कसं होणार महाराज? विठ्ठल 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 कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. कवळणीने विचार केला, तया विना नासी नव्हे दुसरी आहेस, याच्याशिवाय ही चोरी कोणी करू शकत नाही. सगळ्या गावातल्या गवळणी एकत्रित झाल्या आणि त्या म्हणले, अगं ए, त्याला काय दोष देता म्हणे, याला सगळ्यात कारणीभूत जर कोण असेल तर तुकाराम महाराज. कोण आहे? तुकाराम महाराज. का? हा निर्गुण असताना याला नावा रूपाला, याला सगुण रूपाला जर कोणी आणला असेल, तुकोबराय सांगता शेवटच्या चरणामध्ये, तया विना हे नासी सवे तुकया मेला, हो सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, हो सवे तुकया मेला, हो सवे तुकया मेला, हो सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला. येणे आगुना आणला, येणे आगुना आणला, म्हणती नंदाची या भोरे, हो म्हणती नंदाची या भोरे, आजी चोरी केली करे. सवे तुकया मेला तेने अगुण आणला. निर्गुण असणारा जगाचा मालक, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया, मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा. निर्गुण असणारा जगाचा मालक, त्याला नावा रूपाला जर कोणी आणला असेल तर, आणि याला रूपाबळे करुणी खेळे हरिदासा. म्हणून म्हणती नंदाची पुरे आजी चोरी केली खरे. अभंगाची भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहे महाराज. काय त्या खोड्याचं वर्णन करायचं? गवळ यशोदेकडे जायच्या. ए यशोदे, यशोदे कृष्णासी सांगावे, यशोदे कृष्णासी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, 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 गोकुळी राहावे का जावे. यशोदेला गवळणी म्हणायचं, ए यशोदे, तुझ्या बाळाला काही समजून सांग. दही दूध खातं बरं, खाये नका, खाण्याची गोष्ट आहे. दही दुधाचा नासुडा करताय. जगातली कोणतीच आई अशी नाहीये की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटेल. यशोदा सांगू लागली, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारे. सावळा ग चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारे. बिचाऱ्या गवळणी नाराज झाली. तुम्ही लपून याचा भौरा, अरे तुम्ही लपून याचा भौरा, आळ घेता सारंग धरा, तुम्ही 12 घरच्या बाला गे गोकुळच्या नारे, तुम्ही 12 घरच्या बाला गे गोकुळच्या नारे,
असताना शेवटच्या कोपऱ्यामध्ये एक गवळण राहत होती. ती म्हणे का गे गेलत्याने यशोदेकडे गेलो तर भगवंताच्या यशोदेच्या कडेवर कृष्णाला पाहिल्यानंतर तिला घामा आला. बाई यशोदेच्या कडेवर जर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोणी खाली पाहिलं तिचंच कॅलेंडर मालक तुम्ही. म्हणे 4 तास झाले तुझ्या सोबत आहे का सोड सोड म्हणतोय. देवानं धमकी दिली. हे बघ म्हणे याच्यानंतर मला धमकी द्यायची नाही. आता तरी तुझा नवरा झालो, याच्यानंतर जर धमकी देशील तर तुझा आजन सासरा होईल म्हणे. इतक्या खोड्या भगवंताने केल्या. किती गरवणी म्हणायच्या. दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात खासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत दररोज जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा का ना पोटभर सोसुदेंगा. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज. आवरी आवरी आपुला काना सांगू लागली तुझ्या पोराला समजून सांग. येतो आमुचे घरासी हम कवी तोले की सुनासी कोठे लोणी सांग आम्हासी न सांगता वासुरे सोडी बिदिसी आपण खातो दही दूध तूप लोणी हात पुसतो सुनेच्या मुखाला गोनी एका जनार्दनी करी करणी जातो पळोनी ते थोनिया. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. आणि पोरग जास्त विचित्रपणा करायला लागलं की बापा पुढं 2 पर्याय असतात. एक तर त्याला आळंदीला पाठवायचं, एक नाही तर त्याला हायस्कूलला पाठवायचं. 2 दुसरा पर्याय नसतो. यशोदेनं भगवंताला सांगितलं भाऊ आता तू घरी राहायचं नाही. गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ सवंगडी वना घेऊनी जाय खेळे नंदाचा काना विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ. अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवंताने. तिथे गेल्यावर शांत बसवून हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे डमामा. शेवटी थकले गोपाळ चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वन वन पायी पेटी झाला. सर्वांच्या गायी एकत्रित केल्या भगवंताने, सर्वांच्या शिदुऱ्या एकत्रित केला आणि पहिला काला माझ्या भगवंताने यमुनेच्या किनारी केला. पहा बरं. बिभरत वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानमशुल्कवलं तत्फलांगिलिषु तिष्ठन्मध्ये सुप्रिसुरयो हासयन् नर्मविस्वै स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ भगवान केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जो काला भगवंताने यमुनेच्या किनारी केला तोच काला माझ्या ज्ञानोबराने चंद्रभागेच्या एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी. आणि तोच काला अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये हे बघा एवढे पावसाचे दिवस असून सुद्धा एवढा सुंदर उत्सव तुम्ही सर्व मंडळी करता. हे बघा कीर्तन तर दरवर्षीच ऐकतो आपण महाराजांच्या मुखातून. तुम्ही शिव महापुराण सुद्धा मागच्याही वर्षी ऐकलं, याही वर्षी ऐकलं. त्याच्या अगोदर 3-4 वर्ष भागवत कथा सोपान महाराजांनी केली. खूप सुंदर नियोजन. मला विशेष वाटतं महाराज तुमच्या मंडपाचा जर सर्वे केला, तुमच्या मंडपाचं जर निरीक्षण केलं तर प्रामुख्याने एक गोष्ट चांगली पाहायला भेटते की इथं 85% तरुणांची संख्या ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे महाराज. हे बघा
एवढ्या वातावरणात तुम्ही राहता म्हणजे तुम्ही राख किंग लोक आहे. कोणते किंग आहे? राख किंग. काही वाळू किंग असतात, काही गट्टी किंग असतात. राख म्हणजे राखीला जगात कुठंच किंमत नाहीये, पण तुमच्यासाठी राख म्हणजे सोनं आहे महाराज. काय? सोनं आहे. पण असंही वातावरण असताना, एवढे मोठे मोठे व्यवसाय असताना, एवढं सगळं काही असताना, सगळे तरुण पोरं दररोज कीर्तनाला आहे, दररोज कथेला आहे. ही तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती गड्यांनो. काय? संपत्ती. आनंद वाटतो, हेवा वाटतो महाराजांच्या पंक्ती पाहिल्या की. खरंच ना, दररोज पंक्ती सोपानबान सांगितल्या. काय पंक्ती? एकानं गुलाबजाम केले की एक बासुंदी, एखाद्यानं बासुंदी केली की रबडी. अहो हे मालपोय आणि रबडी काय आपलं खाणं आहे का? हे मारवाडी लोकांचं खाणं आहे. पण खरं सांगू का, सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, अन्नदान करणारे मंडळी एवढ्या तनमन धनानं अन्नदान करता, म्हणून देवाची अवकृपा तुमच्यावर नाहीये महाराज. नाही तर पैशावाले तुमच्याकडेच काय राख आहे महाराज. समुद्रातली राख संपली, तुमच्या राखीचं काय घेऊन बसले? बरोबर आहे का नाही? तुम्ही एवढं सगळं असून सुद्धा लोक स्थिर आहे, आनंदात आहे, गुटगुटीत आहे, सगळे सुखी. याचं कारण काय? तुम्ही पैसा जरी कमवत असाल, त्यातला काही भाग तुम्ही सिद्धेश्वरासाठी खर्च करता, म्हणून भगवंताचा अवतार तुमच्यावर काय विश्वास. खूप सुंदर आहे. जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती महाराज. देव देतो, ज्याला देतो त्यानं धर्म केलाच पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणून एवढं सुंदर. आता इथं येण्याचा योगच आमच्या मामांच्या वतीने सोपान महाराजांचं, मामांचा नामचा परिचय आहे. पण आता हा सप्ताह खूप यादगार झाला आहे. आणि ह्या वर्षी तर काही पाहायचं काम नाही. जिव्हाळा माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या गावात काय आयटम आहे घरी बसल्या कळतं. बरोबर आहे का नाही? मी त्या दिवशी व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हणलं मालपोय, आणि व्हिडिओमध्ये आता इतक्या लांब खायला येत नव्हतं ना. बरोबर आहे का नाही? खूप सुंदर. काय? खूप सुंदर परंपरा तुम्ही सर्व मंडळी चालू ठेवता. माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, हे बघा, जसं सप्ताहासाठी सगळं गाव एकत्रित येत आहे, तसं देशासाठी, धर्मासाठी एकत्रित यावर महाराज गरज आहे. हे बघा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मुस्लिम धर्माच्या लोकांनी जर हिरवा झेंडा वर केला, महाराज सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध लोकांनी जर निळा झेंडा वर केला तर सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. आपला पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? माझी विनंती आहे, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे. काढा ही डोक्यातून कीड. या देशाला भविष्यात दुष्काळाचं संकट नाहीये. या देशाला भविष्यात संकट फक्त आणि फक्त जर कशाचं असेल तर जातीवादाचं आहे महाराज. बांगलादेशच्या पंतप्रधान, लक्ष देऊन वाक्य ऐका माझं, बांगलादेशच्या पंतप्रधान तिथं एवढं मोठं दहशत झाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या तिथून फ्लाईट घेऊन 56 देश, या राष्ट्र मुस्लिम आहे. या देशामध्ये किती आहे? जगामध्ये 56 राष्ट्र मुस्लिम आहे. किती आहे? 56. पण त्यांना तरी सुद्धा 56 मुस्लिम राष्ट्र असताना सुद्धा त्यांना सुरक्षित राष्ट्र फक्त भारत देश वाटलं. याचं कारण त्यांना माहिती आहे, भारतामध्ये गेले तुम्ही कशी आहे? सुखरूप आहे महाराज. महाराष्ट्र एक असं राज्य आहे, अख्ख्या राज्यातले लोक महाराष्ट्रात जगतात महाराज. तुमच्या ज्या कंपन्या आहे, कारखाने मोठे पास, सगळ्या राज्यातले लोक इथे येतात. म्हणून आपण या देशाला आदर्श देणारे आहोत, या विश्वाला आदर्श देणारे लोक आहोत. म्हणून आपण सर्वांनी जर एकत्रित राहिलं, फक्त एक विनंती आहे, मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, अशी जर भूमिका सर्वांनी ठेवली तर निश्चित उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदात आहे महाराज. सगळीकडेच हे वातावरण खराब झालंय. तुम्हाला काय सांगायचं आहे, ते राजकारणापुरतं ठीक आहे. आता ते सप्त्यात आलो माणिक भाऊ, बरं त्यातल्या त्यात सोपान महाराजांनी म्हणजे विलासराव गोपीनाथराव आहे. क्या बात, टाळी वाजवा. विलासराव गोपीनाथराव गेल्यानंतर तेवढी मैत्री फक्त आमच्या दोघांचीच आहे महाराज. भरपूर जण प्रयत्नही करतात ती तोडण्यासाठी, पण तो फेमिकॉल का जोडे तुटेगा नाही साला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? कीर्तनकार, संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या लोकांनी जर याचा विचार केला तर उद्या या समाजानं काय आदर्श घ्यायचा. म्हणून सर्वांना माझी विनंती गाड्यांनो, आपण सर्वांनी एका छत्राखाली या. एका छत्राखाली जर आलो तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी अवघड आहे. लोक जातीवादाचं विष पेरतायत. ह्या निवडणुकीच्या टायमाला दुबईचे लोक या देशात आले होते, महाराष्ट्रामध्ये. दुबईचे, इराणचे. आम्ही कीर्तनातून जर नुसतं म्हणलं की या पक्षाला मतदान करा तर लोक आम्हाला शिव्या घालतात महाराज. मदरसामधून फक्त एक फतवा निघाला की आपल्याला या पक्षाला मतदान करायचं, तर 100% मुस्लिम लोकांनी मतदान केलं. किती टक्के केलं? 100%. ज्या माझी तर सरकारला मी त्या दिवशी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना, जो मतदान करणार नाही त्याच्या सगळ्या सरकारी योजना काढून टाका. ज्या दिवशी देशातला प्रत्येक हिंदू मतदान करल, ज्या दिवशी देशातला प्रत्येक हिंदू मतदान करल,
त्या दिवशी चांगलेच लोक सत्तेत येतील, गधे बाबूराव होणार नाही. त्याच्यासाठी आपण सुद्धा थोडं काय राहा, सावध राहा. उद्याचे दिवस आजचाच विचार करायचा असेल तर उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी संकटात आहे. धर्म जगला तर तुम्ही जगसाल, आता धर्मच नाही राहिला तर काय जगणार आहे तुम्ही. म्हणून धर्माला पहिलं प्राधान्य द्या. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. सर्वांना विनंती आहे, देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. जीवनामध्ये व्यसन नका करू. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है. एक एक नाही 2-2 लाख रुपयाचे मोबाईल घ्या. किती लाखाचे घ्या? 2-2 लाख रुपये. तुमच्या मानीला सोसल एवढं सोनं गळ्यात घाला. म्हणजे तुमच्या मानीला जेवढं वजन तोलल तेवढं सोनं गळ्यामध्ये घाला. हातात अंगठ्या घाला. कंबरपट्टा सुद्धा सोन्याचा करा. मी या मात्र घडी सोन्याची घ्या. पण तरुण पोरांनो माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन करून तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याचंही जीवन बर्बाद नका करू. या देशाला बांगलादेशपासून भीती नाही आहे, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाही आहे. या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त आणि फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुण पोरांनो जर जीवनामध्ये व्यसन नाही केलं ना, फॉर्च्युनर गाड्या काय घेऊन बसल्या, माझी इच्छा आहे प्रत्येकाने लँड क्रुझर घ्या. काय आपल्याला काय घ्यायचं, राख इकली की गाडी, त्याला काय ताण आहे. आपल्याला का उसने थोडी घ्यायचे कोणाकडून. चांगल्या गाड्या घ्या, बंगले बांधा. परळीत जर समजा अशी पैंज लागली की परळीमध्ये कोणत्या गावात सर्वात सुंदर घर आहे तर त्यात आपल्या गावाचं नाव निघलं पाहिजे. परळीमध्ये सगळ्यात जास्त गाड्या कोणत्या गावात आहे त्या गावात आपल्या गावाचं नाव निघलं पाहिजे. आणि परळीत सर्वात जास्त निर्व्यसनी मुलं कोणत्या गावाचे असं जर परिक्षण झालं तर पहिलं गावाचं नाव आपल्या राहिलं पाहिजे की दाऊदपूरमध्ये सर्वात जास्त निर्व्यसनी मुलं आहे. आणि ही जर संपत्ती तुम्ही सांभाळली तर जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. काय आभार मानायचे महाराज. जे जया पाहिजे ते कीर्तनकार गायक वादक मंडळीचे लाड पुरवणारे तुम्ही मंडळी आहात. म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. सोपानदादांमुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आला. खरं सांगा बरं, एक महाराज कुठं 8-8 वर्ष कथा करत असतो माणिक भाऊ. 8 वर्ष कथा करून सुद्धा तुम्ही लोक त्या माणसावर प्रेमच करतात. प्रेम करण्यासारखा माणूस येतो, बरोबर आहे का नाही. आमच्या दोघांचं ठरलेलं एकानं दाबायचं आणि एकानं उकलायचं. आता आपला स्वभाव वेगळा आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे. तो थोडासा प्रेमळ आहे आणि मी थोडा भांडकुदळ आहे. पण मग दोघं जर प्रेमळ असतो तर मग लोकांनी आम्हाला मारून टाकलं असतं. त्याच्यामुळं मी प्रकरणं करायचे आणि दाबायचे त्यांना, बरोबर आहे का नाही. काही होऊ द्या, प्रत्येकाकडे भगवंतानं एक बुद्धी दिलेली, बरोबर आहे का नाही. सर्व माणसं समान अजिबात नसतात. गेल्या 8-10 वर्षापासून तुम्ही सर्व मंडळी त्यांच्यावर प्रेम करत आहात. सर्वच गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली, सर्व क्षेत्रातले मंडळी आहेत. राजकीय क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, आस्था हा तुमचा उत्सवच असतो. ते गाडे ओढाओढी फुगड्या वगैरे खूप सुंदर तुम्ही सर्वांनी आनंद घेतला. आणि त्या फुगड्या ते सगळं पाहून पाऊस आला बरं. गणेश बा म्हणे तुमचा पायगुण आहे. माझा पायगुण एवढा खराब नाही, पण मी जिथं जातो तिथं पाणी येणं चांगलं आहे का वाईट आहे. तुम्ही गेले की दुष्काळ पडतो. मी साक्षात भगवंताचं स्वरूप आहे, त्याच्यामुळं पाणी आलं. सर्वच मंडळी तुम्ही सर्व मंडळीने खूप सुंदर नियोजन केलं. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. त्यामध्ये आमचे सरपंच असतील, आमचे मामा, एकदम घरच्या कुटुंबासारखं. जसं लेकरं मायबाप लेकरायला जीव लावतात तसंही कुटुंबाने सर्वच महाराज मंडळीची सेवा केली. सोपनभाऊ काल सांगता सांगता ज्या ताईने आपल्या सर्वांची सेवा केली त्या ताईंचं नाव विसरून राहिलं. पाहते किती बुद्धिमान आहे स्वप्न आहे. मला फोन करून सांगितलं काल बोलता बोलता माझ्या कोणते नाव विसरून राहिलं. ज्या ताईने सर्व महाराज मंडळींची 7 दिवस सेवा केली त्या ताईंनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी तुम्ही सर्वांनीच सेवा केली. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. हो म्हणतो जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष. कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांनी 7 दिवस तुम्हाला सुंदर असं गायनाला साथ दिली असे असणारे माझे परम मित्र आमचे गणेश महाराज जटाळे, त्यांची सर्व सुंदर संस्था. आज माझ्या समवेत आलेले आमचे नागेश महाराज गोळे आहेत. आमच्या समवेत आले आमच्या गावचे पाटील आमचे गंगाधर दादा तात्या आहेत, ज्यांनी 7 दिवसामध्ये नुसतं परळीनं तुमचा कार्यक्रम ऐकला असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रानं नव्हे अख्ख्या देशानं अख्ख्या विश्वाने ज्या चॅनलच्या मार्फत हा कार्यक्रम पाहिला असे आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोल दादासुद्धा 7 दिवस इथं आहेत. आमचा सोन्या आहे. सर्वच मंडळी आहेत.
ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहेत, आमचे भुजंग दादा आहेत. दादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजव महाराज. सर्वच मंडळी आहेत. सर्वांचं वर्णन सोपान महाराजांनी चांगल्या प्रकारे केलं आहे. म्हणून काही चुकलं असेल त्यांच्या सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. विठोबार कुमारी बार कुमाटा बार कुमाई बार कुमाई बार कुमाई ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञाने. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल महाराज काही पैसे बिशे मागता का? पैसे फक्त कीर्तनाचेच घेतो बरं माणिक भाऊ मी, बाकी कोणाकोण दक्षिणा घेत आपल्या राशीत नाहीच आहे ते, बरोबर आहे का नाही. म्हणून सुंदर अशी गोशाळा आहे. 40-50 गायी आहे. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही सर्व गाव मिळून एवढे आयटम करता. आमचे दररोज 20-20, 10-10 हजार लोकांना आमच्या आश्रमावर सुद्धा तेवढेच आयटम असतात. सोपान महाराजांना माहीत आहे कीर्तनाचा पैसा जरी येत असेल तर त्यातला 80% पैसा हा धर्मासाठीच जातो. 20% मग आता लेकरा बाळा तेवढे पाहिजेतच ना महाराज, बरोबर आहे का नाही. आम्ही काही संन्यासी नाही आहे. म्हणून त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला. सुंदर अशी वारकरी अगरबत्ती समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकाने जेवण करा, घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल फक्त आणि फक्त गो मातेसाठीच जाईल. त्यातला एकही रुपया कुटुंबासाठी जाणार नाही याची शाश्वती मी नारदाच्या गादीवर देतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळप द्यावून हात आणि रख रख त्या रानात. तळप द्यावून हात आणि रख रख त्या रानात. आयली समाजासाठी तू ग कशाच्या कामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंदराची कोर. नभीची चांदणी तू ग चंदराची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि एवढं जे दररोजचं गोड नियोजन सर्व त्याचं व्यवस्थापन करणारे आमचे कोकाटे महाराज, त्यांचं सगळं नियोजन आहे ते आमचे मुकरदम आहे. काय मुकरदम आहे सर्व नियोजन आमचे कोकाटे महाराज. सर्व महाराज मंडळीवर त्यांचं बंधुवत प्रेम आहे. आमच्या कोकाटे महाराजांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आम्हाला पहिल्यांदा या परिसरामध्ये पहिलं कीर्तन आमचे माणिक भाऊ यांनी दिलं होतं. हे सर्वच मंडळी सगळी कुटुंबातली मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. आरती. हॅलो हॅलो हॅलो. जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडे वा पुढे उत्तर करा क्षमा परा महाराज.